प्रदीप त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, शाळेत नवीन प्रिन्सिपल आले आहेत. त्यावर मनोजराव म्हणाले की येऊ दे प्रदीप, त्याने आपल्याला काय करायचे आहे. प्रदीप म्हणाला, बाबा, त्यांचे नाव ऐकून तुम्ही दंग होत चाल. मनोजरावचे कान टवकारले व त्यांनी कुतूहलाने विचारले, मी का दंग होईल. प्रदीप म्हणाला, कारण ती प्रिन्सिपल तुमची पत्नी आणि माझी आई आहे. हे ऐकून मनोजराव खरंच हैराण झाले. मनोजराव स्वतःला शांत करतात आणि म्हणतात, ती तुझी आई आहे पण माझी पत्नी नाही. तिचा आणि माझा कोर्टमध्ये घटस्फोट झाला आहे. आता ती दुसऱ्या कोणाची तरी पत्नी असेल. तिच्याबद्दल मला काही बोलू नकोस. तिला किती वर्ष झाली येऊन जाऊन, ती आपल्याला आता विसरली असेल. असे म्हणत मनोजराव उभा राहिले. अचानक सुप्रिया मॅडम गावात येण्याची खबर हे मनोजराव यांना सहन होत नव्हती. त्यांनी मुलाला त्यांची चर्चा करण्यास मनाई केली, पण त्यांच्या मनात वादळ उठले होते. सुप्रिया मॅडम 13 वर्ष त्यांची पत्नी म्हणून जीवनात राहिली होती. त्यांच्या आयुष्यात अनेक सुंदर क्षण आले. त्यांच्या दोघांच्या अनेक कडू गोड आठवणी होत्या. त्या गेल्यावर मनोजराव यांनी दुसरे लग्न केले नाही. शेतात शेंगदाण्याचे पीक काढले जात होते. मनोजराव आपल्या मुलासोबत पिकाचे तण काढत असे. पण सुप्रियाची चर्चा झाल्याने त्यांच्या मनाला खूप वाईट वाटले आणि प्रदीपला म्हणाले, बेटा, मी घरी जात आहे. सून काही वेळाने तुझं जेवण घेऊन येईल. दोघे मिळून मन लावून काम करा. मला बाजारात जायचे आहे. काही महत्त्वाचे सामान खरेदी करून आणायचे आहे. प्रदीपला समजले होते की त्याचे वडील थोडे डिस्टर्ब झाले आहे. बाजारात जाण्याचा फक्त एक निमित्त आहे, कारण त्यांना घरी जाऊन थोडा वेळ एकटे राहायचे आहे. प्रदीप हा 37 वर्षाचा झाला आहे. तो 10 वर्षाच्या मुलाचा आणि 8 वर्षाच्या मुलीचा बाप होता. त्याला वडिलांच्या सवयी चांगल्या माहीत होत्या. पण प्रदीप सुद्धा परेशान होता, कारण सुप्रिया ही त्याची आई आहे. मी आणि माझ्या आईचा खूप वर्षांनी सामना झाल्यावर काय होईल. मनोजराव 60 वर्षाचे झाले आहेत. ते आज पण तंदुरुस्त आणि फिट आहेत. त्यांना बघून वाटत नाही की ते 37 वर्षाच्या मुलाचे वडील आहेत. बघण्यात ते फक्त 50 वर्षाचे दिसतात. सुप्रियासोबत लग्न झाले तेव्हा मनोजराव 10वी नापास होते, पण सुप्रियाताईने 12वी पास केली होती. दोघातले हे अंतर खूप मोठे झाले होते. सुप्रिया अभ्यासात खूप हुशार होती. तिला खूप शिकून काहीतरी बनायचे होते. मनोजराव त्यांच्यावर खूप प्रेम करत होते, म्हणून प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते तयार होते. अगोदर त्यांनी सुप्रियाचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले, नंतर BEd केले आणि BEd करताच 2री श्रेणी मिळवली. 2nd ग्रेड टीचर बनली. आता 10वी नापास झालेले मनोज सरकारी शिक्षकाचा नवरा होता. पण त्या दोघात येथूनच मतभेद सुरू झाले. भांडणे सुरू झाली होती. दोघांमध्ये काही गैरसमज होऊ लागले. आता काही लोक मनोजरावला टोमणे मारू लागले. आता तुला काम करण्याची काही गरज नाही. आता तू घरी बसून पत्नीची कमाई खा, असे लोकांचे बोल मनोजरावला सहन होत नव्हते. दुसरीकडे सुप्रियाताईच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या होत्या. हळूहळू स्वाभिमान अभिमानात बदलला. कमी शिकलेल्या मनोजरावचे बोलणे त्यांना बेताल वाटू लागले व लोक तिला टोमणे मारायला लागतात की तू खूप हुशार आहे. तुम्ही अशिक्षित शेतकऱ्याशी लग्न कसे केले. भांडणे मर्यादेपेक्षा पलीकडे वाढू लागले. एक दिवस मनोजरावने सुप्रियाला सांगितले की आता आपले एका छताखाली राहणे अवघड झाले आहे. तू येथून निघून जा आणि तुझे स्वतःचे विश्व निर्माण कर. मग दोघांच्या संमतीने कोर्टात घटस्फोट झाला. तेव्हा त्यांचा मुलगा प्रदीप 10 वर्षाचा होता. प्रदीप आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. सुप्रिया मॅडम आपल्या मुलाला आणि पतीला सोडून निघून गेल्या. मग मनोजराव आपल्या मुलाला शेतात सोडून घरी निघून गेले. ते विचार करतात की इतक्या वर्षांनी ती कदाचित पूर्णपणे बदलली असेल, पण जेव्हा ती समोर येईल तेव्हा मी तिला कसं भेटेल आणि मी तिला काय हाक मारू. जेव्हा ते दोघे एकत्र राहत असत तेव्हा ते तिला प्रिया म्हणायचे, पण आता ती खूप मोठी मॅडम झाली आहे, म्हणून तिला मी आता प्रिया म्हणून नाही हाक मारू शकत. विचारात गुरफटत ते घरी पोहोचले व मग थोडे पैसे घेऊन ते परत बाजारात गेले. मनोजरावने 6 महिन्यापासून नवीन कपडे घेतलेले नव्हते, पण आज ते नवीन कपडे घ्यायला गेले होते. त्यांना वाटले की सुप्रिया समोर आली तर मी जुन्या फाटक्या कपड्यात नसावे. सुप्रिया मॅडम 25 वर्षांनी त्या गावात आल्या होत्या जिथे त्यांच्या आयुष्यात 13 वर्ष तिथे घालवले होते. तिथे त्यांचा नवरा आणि मुलगा
राहत होते त्या मातीशी अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. सुप्रियाची बदली ही योगायोगाने त्या गावात झाली, ज्या गावाला 25 वर्ष अगोदर परत न येण्यासाठी सोडले होते. सुप्रिया मॅडम आता खूप बदलल्या होत्या. आता त्या फारच कमी बोलत होत्या, दबदबा आणि गंभीर झाल्या होत्या. त्यांचा चेहरा परिपूर्ण बदललेला होता. शाळेत जॉईन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सुप्रिया मॅडमने सर्व वर्गातील हाजरी रजिस्टर मागवली. प्रत्येक मुलाचे नाव आणि वडिलांचे नाव काळजीपूर्वक वाचू लागल्या. त्यांच्या इच्छेच्या प्रभावाखाली बघायचे होते की त्यांच्या मुलाचे मुले या शाळेत शिकतात की नाही. अचानक त्यांना 5वीच्या रजिस्टरमध्ये सुधीर नावाचा मुलगा दिसला, ज्याच्या वडिलांचे नाव प्रदीप माने असे लिहिले होते. त्या स्वतःला रोखू शकल्या नाही. त्या लगेच 5वीच्या वर्गात पोहोचल्या आणि वर्गात शिकत असलेल्या शिक्षकांना त्यांनी थोड्या वेळ स्टाफ रूममध्ये जाण्यास सांगितले आणि म्हणाल्या की मला थोडा यांच्याशी परिचय करून घेऊ दे. प्रिन्सिपल मॅडम पहिल्यांदाच वर्गात आल्या होत्या. सर्व मुले त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. अचानक मॅडमची नजर एका मुलावर पडली. त्यांना असे वाटले की त्याच्यासमोर 10 वर्षाचा त्यांचा मुलगा प्रदीप बसला आहे. तोच चेहरा. त्यांना समजले की हा सुधीर आहे, त्यांच्या मुलाचा मुलगा, त्यांचा नातू, स्वतःचं रक्त. त्यांच्या एक तो त्याच्या वडिलांवर गेला होता आणि सुप्रिया मॅडमचे हृदय भरून आले आणि त्यांना त्याला मिठी मारावीशी वाटली. त्याच्याशी प्रेमाने बोलावे, त्याचा लाड करावे, पण सुप्रिया मॅडम असं करू शकत नव्हत्या. भरलेल्या हृदयाला सांत्वन देण्यासाठी सुप्रिया मॅडम नातवाचा आवाज ऐकण्यासाठी त्या सर्व मुलांचा परिचय घेऊ लागली. जेव्हा सुधीरने त्याचं नाव सुधीर आणि वडिलांचे नाव प्रदीप सांगितले, तेव्हा त्याचा आवाज ऐकून सुप्रिया मॅडमचा रुबाबदार चेहरा नर्वस झाला. जणू ती आता रडतील. सुप्रिया मॅडम जास्त वेळ तिथे नाही थांबल्या व तेथून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसल्या. सगळे शिक्षक आपापल्या वर्गात शिकवत होते, पण सुप्रिया प्रिन्सिपल कॅबिनमध्ये एकटीच बसल्या होत्या. त्या भूतकाळातील आठवणी आठवत होत्या. त्यांना अचानक प्रदीपचा विचार आला. प्रदीपला एकच मुलगा थोडी असेल, आणखीन मुले असतील. हे विचार करून त्यांनी राहिलेले हजेरी रजिस्टर चेक करू लागल्या. 4थीच्या वर्गाच्या रजिस्टरमध्ये त्यांना साक्षी नावाच्या मुलीचं नाव समोर आलं, कारण तिच्या वडिलांचे नाव प्रदीप माने होतं. सुप्रिया मॅडम त्या वर्गात पण मुलांचा परिचय घेण्यासाठी गेल्या. त्या वर्गात 10 मुली होत्या, पण सुप्रिया मॅडमने साक्षीला लगेच ओळखलं, कारण साक्षीचा चेहरा तिचा भाऊ सुधीरशी मिळत होता आणि ती सुप्रिया मॅडमचं रक्त होतं. 8 वर्षाची साक्षी आजीकडे लाजत बघत होती. तिला कोठे माहीत होते की हे समोर चष्म्याच्या प्रिन्सिपल आहेत, त्या माझी आजी आहेत. यावेळेस सुप्रिया मॅडम जाणून बुजून सगळ्या मुलांना त्यांच्याकडे बोलवून परिचय घेत होत्या, जेणेकरून ती तिच्या नातीला हात लावू शकेल आणि थोडा लाड करू शकेल, थोडी जवळीक जाणवू शकेल. एक एक करून मुलं सुप्रिया मॅडमकडे येत होती. सुप्रिया मॅडम आपल्या नाव आणि वडिलांचं नाव विचारत होत्या आणि मग तिच्या चेहऱ्यावर थोडेसे प्रेम दाखवते. सुप्रिया जवळ आल्यावर तिथे तिचे नाव आणि तिच्या वडिलांचे नाव सांगितले. तेव्हा सुप्रिया मॅडमचा संयम सुटला आणि त्यांच्या मनाची घालमेल होऊ लागली. सुप्रिया मॅडम यांच्यात स्नेह निर्माण झाली आणि त्यांनी प्रेमाने साक्षीला त्यांच्या मांडीवर घेतलं. सुप्रिया मॅडमचं मन प्रेमासाठी वर्षानुवर्ष तहानलेलं होतं. त्यांना वाटले की साक्षीशी बोलावे, कुटुंबातील सदस्यांबद्दल विचारावे, पण ते शक्य झाले नाही आणि उदासीने त्या घरी परतल्या. सुट्टी संपल्यावर मुलं घरी गेली तेव्हा मनोजराव त्यांची वाट बघत होते, कारण सुप्रियाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे मन खूप उत्सुक होते. दोन्ही मुलांना जवळ बोलावून मुलांना विचारले, तुमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आली आहे का? सुधीर म्हणाला, आजोबा त्या कालच आल्या आहेत, पण आज त्या आमच्या वर्गात आल्या होत्या आणि आम्हा सर्व मुलांना आमचे नाव विचारले, वडिलांचे नाव विचारले. मनोजराव म्हणाले की ठीक आहे, आजोबाचे नाव नाही विचारले का? सुधीर म्हणाला, नाही. साक्षी म्हणाली, आजोबा प्रिन्सिपल मॅडमने मला मांडीवर बसवले होते. मनोजराव म्हणाले, अरे वा बाळा, तू तर मॅडमच्या मांडीपर्यंत पोहोचलीच. मग मुले तेथून गेली. मग मनोजराव काही वेळ विचार करत बसतात की तिला आज पण माझी आठवण येत असेल का? माझी आठवण कशाला येईल? मी तर गरीब आहे. आता तिचा दुसरा पती तर
सुशिक्षित असेल, तिला आता मुले पण असतील, तिने साक्षीला तिची नात समजून मांडीवर बसवलं असेल का? मला तिच्याशी एक मुलाखत केली पाहिजे का? माणसाच्या डोक्याला किती पण कंट्रोल करण्याची प्रयत्न करा, जर मनाचा मामला असेल तर त्याच्या भावनाच जिंकतात. दुसऱ्या दिवशी मनोजराव जाणून बुजून मुलांना शाळेत सोडवण्यासाठी गेले. त्यांना सुप्रिया मॅडमला बघायचं होतं की जवळून नाही तर लांबूनही बघून त्यांना त्यांचे डोळे तृप्त करायचे होते. शाळेच्या गेटवरही ते उभा राहिले. मुले आत गेली. मनोजरावने इकडे तिकडे बघितले, पण त्यांना सुप्रिया मॅडम काही दिसल्या नाही. ते माघारी चाललेच होते. एक चमचमीत गाडी त्यांच्या जवळून निघून शाळेमध्ये गेली. मनोजरावने बघितले की ती सुप्रियाची गाडी होती. सुप्रिया मॅडम स्वतः गाडी चालवत होत्या. थोड्या वेळ थांबून तसल्लीने त्यांना बघत बसावे, पण स्वाभिमान मध्येच येत होता. मनोजरावला वाटत नव्हते की सुप्रिया मॅडम मला मनाने कमजोर आहेत समजून माझ्यावर हसावे. त्यामुळे ते गपचीप त्यांच्या घराकडे चालत होते. जाताना त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. जर त्यांनी मागे वळून पाहिले असते तर त्यांना माहीत झाले असते की सुप्रिया मॅडम गाडी थांबून त्यांना बघण्यासाठी शाळेच्या गेटपर्यंत आली आहे. सुप्रिया मॅडम गाडी चालवत असताना एका नजरेत त्यांनी मनोजराव यांना ओळखलं होतं. मॅडमने मनोजरावला खूप वर्षांनी पाहिलं होतं, म्हणून जवळून बघण्यासाठी गाडी उभी करताच त्या लगेच शाळेच्या गेटकडे धावल्या. पण मनोजरावने मागे वळूनही पाहिलं नव्हतं, म्हणून त्या निराश होऊन परत त्यांच्या केबिनमध्ये आल्या. विचार करू लागल्या की ते रोज नातवाला आणि नातीला शाळेत सोडवण्यासाठी येत असतील का? त्यांना माहीत आहे का मी इथे आहे? ते मला इथे बघण्यासाठी आले होते का? प्रिन्सिपलचं पद त्यांच्या जागेला गांभीर्य जागोजागी होते, पण काही वेळा हृदयात गडबड निर्माण होत होती. प्रत्येकाची विचारसरणी सारखीच असते, फक्त त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. सुप्रिया मॅडमला वाटत होतं की मनोजराव जास्त बदलले नाही. त्या जसे मनोजरावला सोडून गेल्या होत्या त्यापेक्षा मनोजराव थोडे मोठे दिसत होते. त्यांचे वय जागेला थांबले होते. वेळ जसा जागेवर थांबला होता. 25 वर्षापासून नाती मातीखाली दबली होती. ती परत जाणवू लागली होती. विचारांचे वादळ दोन्हीकडून उठू लागलं. दोघांना एकमेकांबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. सुप्रियाच्या मनात एका प्रश्नाची खळबळी उठली होती की मनोजने दुसरे लग्न केले असेल का? जर केले असेल तर त्याची मुले किती असतील? त्यांची पत्नी कशी असेल? त्यांच्या पत्नीने माझ्या मुलाला खऱ्या आईसारखं प्रेम केलं असेल का? जेव्हा मनोजराव त्यांच्या नातवाला व नातीला शाळेत सोडवण्यासाठी आलेलं बघून सुप्रिया मॅडमच्या मनाला तसल्ली मिळाली होती की आज पण मनोजराव प्रदीप सोबत आहेत. मग भलेही त्यांनी दुसरं लग्न केले असेल. वेळ निघत गेला. दुसऱ्या दिवशी मनोजराव मुलांना शाळेत सोडवण्यासाठी आले नव्हते. तिकडे सुप्रिया मॅडमने पण मुलांशी बोलणं बंद केलं. दोन्ही बाजूंनी जणू काही वाटत होतं. भावना पुन्हा एकदा दाबल्या गेल्या आहेत. गेल्या 25 वर्षाप्रमाणे सर्व काही शांत होते. कोणीही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसं सगळं शांत वाटत होतं. माणसांना वैयक्तिक भावना असतात, समायोजित करू शकतात, परंतु जग दुसऱ्याची चर्चा करणे नाही सोडत. हळूहळू गावात कुजबुजणे चालू होते. अखेर हे सर्व गावाला कळले. शाळेचे मुख्याध्यापक ही मनोजराव यांची घटस्फोटित पत्नी आहे. हे गावाला माहीत झाल्याने शाळेतील मुलांनाही माहीत झाले. मग साक्षी आणि सुधीरला समजले की ती त्यांची आजी आहे. ते दोघे सुप्रिया मॅडमच्या केबिनमध्ये पोहोचले आणि जाताच त्यांनी मॅडमला विचारले, तुम्ही आमची आजी आहात का? मॅडम त्यांच्या नातवाच्या तोंडाला पाहत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, तुम्हाला कोणी सांगितले? मग मुलांनी सांगितले. सगळ्या शाळेत माहीत झाले आहे की तुम्ही आमची आजी आहात, तर तुम्ही आमच्याकडे का राहत नाही? त्यावर सुप्रिया मॅडम म्हणाल्या, बाळांनो, मी तुमची आजी नाही. तुमची आजी तुमच्या घरी असेल. सुधीर म्हणाला, तू माझी आजी आहेस. तू माझ्या वडिलांची आई आहेस. घरी दुसरी आजी नाही. सुप्रिया मॅडमने आश्चर्यचकित होऊन विचारले,
चल, तुझ्या घराबद्दल सांग. तुझ्या घरात कोण कोण राहतात? तो म्हणाला, मी आणि माझी बहीण साक्षी, माझे आजोबा, माझे वडील, आई. सुप्रिया मॅडम म्हणाल्या, तुझ्या आजोबांची बायको नाही राहत का तुमच्यासोबत? तेव्हा मुले म्हणाले की आमच्या आजोबांची पत्नी तर तुम्ही आहात ना मॅडम. तुम्ही सोबत राहत नाही तर दुसऱ्या आजी कुठून येणार? सुप्रिया मॅडमला समजले की मनोजरावने दुसरे लग्न केलं नाही. आज पण ते एकटेच राहत आहेत. त्या सुधीरला म्हणाल्या, इकडे ये बाळा. सुधीर त्यांच्या जवळ गेला. मॅडमने त्याला पटकन उचलून घेतले आणि त्याचं लाड करत म्हणाल्या, हा बाळा, मी तुझी आजी आहे. उद्या तू तुझ्या आजोबांना विचारून ये की मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या घरी येऊ का? मुलांनी जेव्हा मॅडम घरी येण्याची गोष्ट सांगितली तेव्हा मनोजराव आणि प्रदीप दोन्ही शांत झाले. दोघांना वाटत होते की त्यांनी घरी यावे, पण बोलून कोणी नाही दाखवले. सुधीर म्हणाला, मी मॅडमला काय सांगू? मनोजराव गप्प बसलेले बघून प्रदीपची पत्नी म्हणाली, बाळा, त्यांना सांगते इथे येऊ शकतात. ती तुमची आजी आहे, तुमच्या वडिलांची आई आहे. मुलांनी सुप्रिया मॅडमला सांगितले की तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. सुप्रिया मॅडमने सुधीरला म्हणाल्या की तुझ्या आजोबांना सांग मी रविवारी सकाळी येईल. मनोजरावच्या घरी त्यांची घटस्फोटित पत्नी येणार आहे, त्यासाठी तयारी चालू झाली. चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केली. तिकडे सुप्रिया मॅडम किती वर्षांनी ब्युटी पार्लरमध्ये गेल्या. मॅडमने 16 शृंगार केला. त्यांनी महाग पण सिंपल साडी घातली होती. मग त्या बस स्थानकावर आल्या. त्या आज बसने जाणार होत्या. त्या आज जास्तच भावुक होत होत्या. त्यांना गाडीत जाऊन त्यांच्या नवऱ्याचा अपमान करायचा नव्हता, त्यामुळे त्या बसमध्ये बसल्या होत्या. त्या 25 वर्ष अगोदर जुन्या आठवणींना उजाळा देत होत्या. जेव्हा त्या एकटी सासरी जायच्या, आजही त्यांना त्याच भावनेत हरवून जावंसं वाटत होतं. त्यांचं हृदय धडधडायला लागलं आणि त्यांना तसं वाटलं, मनोजराव अजूनही त्यांचा नवरा आहे आणि त्या नवऱ्याला भेटण्यासाठी माहेरहून त्यांच्या सासरच्या घरी जात आहेत. माझ्या आयुष्यातल्या त्या 25 वर्षावर वाळू पडल्यासारखं वाटलं, जे तिच्याशिवाय गेले. ती आजही एकटी आहे. मनोजराव त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह राहत होते, पण सुप्रिया मॅडमकडे आठवणीशिवाय काहीच नाही. त्या मनोजरावच्या घरी पोहोचल्या तेव्हा घरातले सगळे त्यांचे स्वागत करण्यासाठी गेटवर उभे होते. सुप्रिया मॅडम चालत येताना पाहून प्रदीपला आश्चर्य वाटले. तो आधी विचार करतो की आईसोबत जास्त हसून बोलणार नाही. ती मोठी स्त्री आहे, ती एक प्रिन्सिपल आहे. तिच्या पदानुसार मी तिला अनोळखी व्यक्तीसारखे बोलेल. तो तिच्या पायाला स्पर्शही करणार नाही. तो फक्त हात जोडून अभिवादन करेल. पण जसं प्रदीपने आईला बघितलं तसं त्याचा पूर्ण ॲटिट्यूड गायब झाला. कारण आज ती प्रिन्सिपल लागत नव्हती, ती त्याची आई वाटत होती. त्याला आईशिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं. आईला पाहताच प्रदीपचे स्वतःचे मत पूर्णपणे अस्पष्ट झाले. तो त्याच्यासमोर चिंताग्रस्त आणि उदास आईला पाहताच प्रदीपच्या आतल्या आत काही जाणवलं. आत काहीतरी वितळत आहे. प्रदीपकडे असे बघत होती आणि म्हणू लागली, मिठी नाही मारणार का? मग लगेचच प्रदीपने आईला मिठी मारली. सुप्रिया मॅडमच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वातावरण अचानक जड झाले होते, पण आई आणि मुलगा काही बोलले नाहीत. प्रदीपने त्याच्या भावनांवर ताबा ठेवला. मग मुलांनी आणि सुनेनेही सुप्रिया मॅडमच्या पाया पडले. मग सुप्रिया मॅडमने सगळ्यांना मिठी मारली. पण मनोजराव दूर उभा होते आणि मॅडमने हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांच्या अंतःकरणात काहीतरी गडगडू लागले. सुप्रिया मॅडम मनोजराव जवळ जाऊन बसल्या. दोघे एकटेच होते. प्रदीप, त्याची पत्नी आणि मुले तिथे नव्हती. काहीतरी बोलण्यासाठी मनोजरावने त्यांना विचारले की तुझे पती आणि तुझी मुले कसे आहेत? ती मनोजरावला बघत म्हणाली, मी लग्न केले नाही. हे ऐकताच मनोजराव यांचं मन उड्या मारू लागले, पण ते बाहेरून शांत होते आणि म्हणाले, का लग्न केलं नाही? सुप्रिया मॅडम म्हणाल्या, तुम्ही पण लग्न केलं नाही. मनोजराव म्हणाले की मला मुलासाठी सावत्र आई नाही आणायची होती, पण तू तर आझाद होती. मॅडम उदास होऊन म्हणाल्या, स्त्रीचं लग्न एकदाच होतं. दुसऱ्या माणसाला शरीर देणं म्हणजे स्वतःला मारणं इतकं आहे. मला स्वतःला संपवायचं नव्हतं, म्हणूनच मी संकोच केला आणि एकटे राहणे स्वीकारले. मग माघारी आली असती. सुप्रिया मॅडमने डोके वर करून त्यांच्याकडे पाहिले व म्हणाल्या, कोणत्या अधिकाऱ्याने माघारी येणार होती मी? आपला घटस्फोट झाला होता. मी समजलं असतं,
पण त्यावेळेस तुम्ही किती चिडचिडे होता. मला तुमचा राग पण यायचा आणि पश्चातापही व्हायचा. पण समजेपर्यंत बराच वेळ गेला. मला हळूहळू एकटे राहण्याची सवय लागली. मनोजराव म्हणाले, खरंच त्यावेळेस आपण दोघेही चुकीचे वागलो. मला पण तुझ्यापासून दूर होऊन खूप पश्चाताप झाला, पण पश्चाताप करून काय उपयोग. सुप्रिया मॅडम म्हणाल्या, एक गोष्ट सांगू. ते म्हणाले, काय. त्या भरल्या कंठाने म्हणाल्या, माझा वनवास संपवा. मी थकली आहे. आता मला थोडा आराम करायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे. मनोजरावच्या डोळ्यात आनंदाश्रूचा पाऊस पडत होता आणि त्यांना माहीत होतं की तिचा चेहरा खराब होत आहे. भिंतीच्या पलीकडे प्रदीप आणि त्याची पत्नी दोन्ही कान लावून ऐकत होते. प्रदीप त्याच्या पत्नीचा हात धरून थोडं लांब नेतो, आनंदाने उड्या मारत त्याचे अश्रू थांबवतो आणि म्हणतो, आई माघारी आली आहे. मनोजराव म्हणाले, घटस्फोटाच्या कागदांचं काय होईल. सुप्रिया मॅडम म्हणाल्या, आपण फाडून टाकू. मनोजराव म्हणाले, लोक काय म्हणतील. सुप्रिया म्हणाल्या, काही दिवस बोलतील, मग गप्प बसतील. मनोजराव म्हणाले, आणखी एकदा विचार कर. मी आणि गरीब आणि अडाणी माणूस. मी एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या पत्नीला नाही सांभाळू शकेल. सुप्रिया मॅडमने मनोजच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या, मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. हे ऐकून मनोजराव सुप्रिया मॅडमचा हात घट्ट धरतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.